मराठी चित्रपटांचे दादा म्हणजेच दादा कोंडके. आज दादांचा 25वा स्मृतिदिन. दादांचं सोंगाड्या अतिशय लहान असताना म्हणजे साधारणपणे पहिली दुसरीच्या वयामध्ये मी बघितला. मात्र त्या वयापासून दादा कोंडके हे भन्नाट रसायन मनामध्ये घर करून बसलं. त्यांचे कदाचित डायलॉग त्यावेळी कळले नसतील, चित्रपटाचं कथानक कळलं नसेल, मात्र हे पात्र काहीतरी आनंददायक असं हसवतं आहे, आपल्याला आनंदी करतं आहे हे लक्षात आलं होतं. आणि मग त्यानंतर एकटा जीव सदाशिव त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आठवत होता. आणि मग एकामागोमाग एक आंधळा मारतो डोळा असेल, बोट लावीन तिथे गुदगुल्या असेल, तुमचं आमचं जमलं असेल, अशा कितीतरी त्यांच्या तुफान विनोदी चित्रपटांनी आमचं जगणं हसरं केलं, आनंदी केलं. दादांच्या या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.